नमस्कार मित्रांनो, कोकण फॅमिली या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी वैभव तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा नव्यानं स्वागत करतो. तर मित्रांनो, मी आज गावी आलोय, म्हणजेच माझ्या धामणी गावी आलो आणि आज आलोय आमच्या रोपट्यामध्ये. जसं रोपटा म्हणजेच असं आपलं भाजीपाल्याचा एक रोपटा असतो, जो पावसाळ्यामध्ये केला जातो. आणि त्या पावसाळ्यामध्ये आमची काय काय भाजी आहे ते मी तुम्हाला आज दाखवणार. त्यासोबत आमची केळीची बाग आहे ती सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आणि खूप काही असं इंटरेस्टिंग हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आता आपल्याला एक तुम्हाला दाखवतो. हा आपला चिबूड आहे. आता जवळजवळ अजून 7-8 दिवसाने तो तयार होऊ शकतो. दोन आहेत, इथे एक, इथे एक. मी फारसं काय चिबूड खात नाही, कारण मला पिकलेला आवडत नाही, मला कच्चा खूप आवडतो. कच्चा थोडासा तयार झालेला असेल तर खूप छान वाटतो. काही लोक पिक्का दही वगैरे टाकून खातात, साखर वगैरे टाकून खातात, पण मी तसं नाही मला आवडत. मी कच्चा खातो, तो खूप छान कच्चा पिकलेला असतो, थोडासा कच्चा पिकलेला. ही जी माझ्या मागे पाहू शकता, ही पूर्ण ही लागवड ही चिबूड लावलेली आहे. त्या चिबूड आहे आणि ती मागे आहे ती काकडी लावलेली आहे. हे बघा, तिथपासून तिथपासून वगैरे आहे ते काकडे लावलेले आहे. आणि मी आणि आमचे वडील आम्ही तर दोघं आलो रोपट्यामध्ये फेरफटका मारला, बघूया काय काय भेटतंय. तर मित्रांनो, काकडी आहेत पण काकड्या खूप छोट्या आहेत, अजून 4-5 दिवसांना मोठ्या होतील. कुणी नेल्यानंतर खूप बरं होईल. माझ्या मागे पाहू शकता, हे बघा, इथे काकडी छोटी आहे आणि इकडे बघा आतमध्ये थोडीशी आहे मोठी. 4-5 दिवसांना आपण खाऊ शकतो, पण आता तर सध्या आपल्याला खाण्यासारखी तर नाहीये. तर मित्रांनो, तुम्ही ही माझ्या मागे पाहू शकता, ही पूर्ण बाग आमची केळीची बाग आहे. याच्यामध्ये पूर्ण गावठी केली आहेत, ती सोनवी वगैरे जाते. त्याची वडिलांनी खूप व्हरायटीज 2-3 असं व्हरायटीज लावलेली आहेत. खूप छान केळी लागतात आणि बारमाही असतं. बारमाही आम्हाला जर महिन्याला 2-3 तरी असे केळीची जी खुट्ट म्हणतो ते खायला मिळतं. खूप छान छान लागतात खूप केळी. त्यामध्ये वडिलांची खूप मेहनत आहे, कारण खूप 5 ते 6 वर्ष. बाबांना किती वर्ष झालेला? 5 ते 6 वर्ष झाली आणि वडिलांनी स्वतःच्या हाताने ते एक लावलं. आता आता पूर्ण त्याचं बेड झाले तयार, तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आता मी केळीच्या बागेमध्ये आमच्या फिरतोय आणि 2-3 अशी केळीची खुंड अशी तयार झालेली आहेत. आता गणपतीला ती काढायची आहेत प्रसादीसाठी. आता ही पूर्ण अशी आमची केळीची बाग आहे. तर मित्रांनो, आपली एक इच्छा आता पूर्ण झाली. आपल्याला आता एक काकडी भेटली, जी पाहू शकता. आज आज आपण काकडी खाणार आहोत. एक आपल्याला आज काकडी भेटले आणि वडिलांना दुसरी सुद्धा एक काकडी भेटली. अशा 2 काकड्या आपल्याला आज भेटलेल्या आहेत. ही थोडी व्हरायटीज वेगळी आहे ना, ही थोडीशी वेगळी व्हरायटीज आहे आणि ही वेगळी थोडीशी व्हरायटी. ठीक आहे, आज आलेल्याचा काहीतरी फायदा झाला आपल्याला गावी. अजून आपण पाहूया आपल्याला काकड्या वगैरे मिळतात का. ही काकडीची मोठी पानं आहे. ही काकड आहे, ही काय आहे? गावठी आहे. गावठी मोठी काकडी काकडीवाला जाडी मोठी आहेत का? आणि संकरित आहेत. संकरित आपण खाली संकरित नको. मित्रांनो, हे बघा, हे सुद्धा आता ही भेंडीची वगैरे अशी वडिलांनी लावून ठेवली. इकडे आहे ती हळद आहे, भेंडीची वगैरे झाड, भेंडीची वगैरे बाग वडिलांनी अशी फुलवलेली आहे. भेंडी झालेत काय? नाही झाले. हा, दोन्ही का
2 दुधी भेटलेत. तर मित्रांनो, ही आपली कोकणातली अशी मजा असते. कोकणातली ही अशी आत्ताची आपली जुनी संस्कृती आहे, जी लोक आपल्याकडे जे रोपटा म्हणून आपण अगोदर करत आहेत. आता खूप कमी प्रमाणामध्ये लोक करतात. अगोदर फार विक्रीसुद्धा याची अनेकची भाजीपाल्याची व्हायची. दुधी भोपळा असेल, चिबूड असेल, काकडे असतील, तर अगोदर फार लोक विकायला सुद्धा घेऊन जायची, कारण त्याला एक मार्केटसुद्धा होतं. आणि आता लोक आपल्याला स्वतःसाठीच आपलं स्वतः खाण्यासाठीच करतात. अगोदर लोक ते स्वतःला खाण्यासाठी करायचेच, तर त्यासुद्धा एक त्याच्यातून काही आपल्याला 4 पैसे मिळतील म्हणून लोक आता मार्केटमध्ये सुद्धा घेऊन जायचे. आता आपल्याला मार्केटमध्ये फार कमी लोक पोहोचतात. अगोदर आमच्याकडे तर अशी परिस्थिती की सर्वच लोक विक्रीसुद्धा करत होते. त्याची एक रोजगार त्यामध्ये होता. तर अशी विविध भाजीपाला आहेत. त्याचा ग्रामीण भागामध्ये, कोकणातल्या ग्रामीण भागामध्ये लोकांनी जर असा विचार केला तर एक चांगलाच एक रोजगार निर्माण होऊ शकतो. छान वाटतंय, कारण खूप दिवसांनी वडिलांसोबत असं मनमुराद असं फिरायला भेटलं. कारण वडील कामाला जातात आणि मला तर सुट्टी कामाला कधी मला मिळत नाही. मला जेव्हा सुट्टी असते त्या वडिलांना सुट्टी नसते. आणि आज वडिलांसोबत चक्क आपल्याला आपण रोपट्यामध्ये, आज आपल्या बागेमध्ये, केळीच्या बागेमध्ये आपण बघितलं असेल, फिरलो असेल, खूप छान वाटलं. खरं तर मित्र, कोकणाची हीच मजा आहे. असं रोपटा म्हणा, काय म्हणा, अशी भाजीपाला हीच कोकणाची खरी मजा आहे. आणि ते आज खरं खूप दिवसांना खूप छान वाटलं. तर मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? लाईक करा आणि कमेंट देखील करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि जर या चॅनलवर तुम्ही माझ्याकडे कोण नवीन असेल तर कृपया सबस्क्राईब करा, कारण अशाच चांगल्या व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये पाहायला मिळतील. धन्यवाद.